नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज खरं तर एकीकडे महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्याचवेळी महाराष्ट्रातली सत्ता संघर्षाची सुनावणीसुद्धा एका इंटरेस्टिंग वळणावरती होती. आज ही सुनावणी खरं तर संपणं अपेक्षित होतं, पण काही कारणास्तव आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. नवीन तारीख काय असणार आहे तर ती असणार आहे 14 मार्च. त्या दिवशीसुद्धा कामकाज होणार आहे. हे सगळं कशामुळं झालं हे आपण थोडक्यात नंतर समजून घेऊ, पण त्याच्या आधी आजच्या सुनावणीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कोर्टासमोर मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता कोर्टासमोर निर्णय घेण्यासारखा कुठलाच मुद्दा मुळामध्ये शिल्लक राहिलेला नाही आहे. केवळ एकच मुद्दा शिल्लक आहे, तो म्हणजे 16 आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन, त्यांची अपात्रता, आणि तो मुद्दा जो आहे तो कोर्टाच्या अधिकारातला नाही आहे. त्यामुळं या केसमध्ये केवळ आणि केवळ ॲकॅडमिकच चर्चा उरलेली आहे. सुप्रीम कोर्टानं आता कुठल्याही मुद्द्यामध्ये याच्यात पडायची गरज नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवे यांनी कोर्टाला केलेला आहे. अजून 2-3 मुद्दे हरीश साळवे यांनी मांडले. त्या मुद्द्यांचे नेमके अर्थ काय होतात, पडद्यामागं त्याची नेमकी काय चाल आहे हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊ. पण सुरुवात करूयात की नेमकं आज सकाळपासून काय काय घडलं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद सुरू केला. सुरुवातीला त्यांनी काही इतिहासातले निर्णयांचे दाखले दिले की त्याच्या आधारे महाराष्ट्रातले हे जे युक्तिवाद केले जात आहेत की यांचं डिस्क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे कारण हे 2 मीटिंगला हजर नव्हते म्हणून वगैरे, तर त्यासाठी त्यांनी कर्नाटकातल्या येडियुरप्पा केसमधला निकाल सांगितला. आणि तिथं तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अविश्वासाची तयारी सुरू झाली होती, तरी देखील त्या लोकांचं डिस्क्वालिफिकेशन झालेलं नव्हतं. इथं तर आमचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांचा दावा होता की इथं तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अविश्वाससुद्धा आणायला गेलो नव्हतो. आमचं म्हणणं फक्त हे होतं की आघाडीतले जे पार्टनर आहेत ते योग्य नाही आहेत, त्याच्याऐवजी आपला जुना पक्ष जो आहे तो निवडा. आणि त्यामुळं जर तिथं इतकी वाईट कंडिशन होती येडियुरप्पा केसमध्ये तरी देखील अपात्रता झाली नाही. इथं तर आम्ही कुठलंच उघड कृत्य केलेलं नाही आहे. आम्ही तर केवळ त्या 2 मीटिंगला हजर राहिलो नाही म्हणून आमच्या विरोधात हे डिस्क्वालिफिकेशन केलं जात आहे किंवा आणलं जातं आहे, जे पूर्णपणे चुकीचं आहे असा दावा त्यांनी केला. नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपला आणि त्याच्यानंतर लंडनमधून ऑनलाईन पद्धतीने युक्तिवाद सुरू झाला हरीश साळवे यांचा. खरं तर साळवेंचा युक्तिवाद आजच्या किंवा काल जे डिस्कस झालं होतं वेळापत्रक कोर्टरूममध्ये, त्याच्यामध्ये हरीश साळवेंच्या युक्तिवादाचा उल्लेख नव्हता. कारण 1 वाजेपर्यंत म्हणजे लंचपर्यंत शिंदे गटानं आपला युक्तिवाद पूर्ण करावा आणि नंतर दुपारी 2 पासून ठाकरे गटाच्या वतीनं पुन्हा रिजॉइंडरसाठी वेळ दिला जाईल आणि होळीच्या आधी आम्हाला हे सगळं प्रकरण संपवायचंच आहे, ते असं शिल्लक ठेवायचं नाही आहे, हे स्पष्टपणे सरन्यायाधीशांनी सांगितलेलं होतं. पण कदाचित शिंदे गटाच्या वतीनं आपलं आर्ग्युमेंट आणखी प्रभावी करण्यासाठी हरीश साळवे यांनासुद्धा पुन्हा या लीगल बॅटलमध्ये आणलं गेलेलं असावं. याच्या आधीसुद्धा त्यांनी एकदा युक्तिवाद केलेला आहे याच प्रकरणामध्ये, आणि आज त्यांचा हा ऑनलाईन युक्तिवाद जो आहे तो सुरू झाला. हरीश साळवेंनी युक्तिवाद सुरू केल्यानंतर पहिलाच आघात जो आहे तो कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या या मुद्द्यावरती आणला की आता पॉलिटिकल मोरॅलिटी जर या देशामध्ये टिकवायची असेल, राजकीय नैतिकता, तर कोर्टानं लक्ष घातलं पाहिजे म्हणून वगैरे. साळवेंचं म्हणणं होतं की मुळामध्ये हे कोर्टाला का सांगितलं जातं आहे, कारण असा आता या प्रकरणामध्ये कुठला मुद्दा उरलेला आहे की ज्याच्यावरती कोर्टानं निर्णय केला पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की केवळ आणि केवळ 16 आमदारांचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे, अपात्रता आहे, तोच केवळ मुद्दा आता याच्यामध्ये उरलेला आहे की ज्याच्यावरती निर्णय झालेला नाही आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडून गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता कोर्टानं मागे जाण्याची गरज नाही आहे. सोबतच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा जो राजीनामा झाला आणि त्याच्यामुळे जी फ्लोर टेस्ट झाली नाही 30 जूनला जी होणं अपेक्षित होतं, ज्याबाबत कोर्टानं निकाल दिला होता, तर त्याच्यावरती हरीश साळवे आले आणि त्यांनी असं सांगितलं की हे सगळे जे आहेत ते राजकारणाचे खेळ आहेत, आपण कोर्टानं त्याच्यामध्ये नाही पडलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कशाच्या आधारावरती असं म्हणताय की जर ती बहुमत चाचणी झाली असती तर त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनीसुद्धा त्यांना सपोर्टच केला असता, हे नेमकं कशाच्या आधारे तुम्ही म्हणताय असं म्हणत एक वेगळा त्याला अँगल देण्याचा प्रयत्नसुद्धा हरीश साळवेंनी केला. त्यासाठी त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा सुद्धा उल्लेख केला की तेव्हासुद्धा राष्ट्रवादीनं भाजपला सपोर्ट केलेलाच होता आणि सोबतच याच ठाकरेंच्या सरकारमध्ये समाविष्ट असलेले 13 लोक जे आहेत ते त्या बहुमत चाचणीच्या वेळी गैरहजर राहिले.
याकडं दुर्लक्ष करता येणार नाही आणि त्यामुळं जर अशा पद्धतीनं वोटिंग ठाकरेंच्या बाजूनं झालं असेल तर आपण कोर्टानं त्या सरकारची चिंता किंवा त्या फ्लोर टेस्ट संदर्भातली चिंता जी आहे ती अजिबात करायला नाही पाहिजे, हे या ठिकाणी हरीश साळवेंनी कोर्टाला सांगितलं. हा मुद्दा त्यांनी खूप असा हायपोथेटिकलच मांडला आहे, पण इंटरेस्टिंग आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या राजीनाम्यानंतर काय घडलं असतं याचा कोर्टानं का आडाखा लावावा, काय झालं असतं, म्हणजे कदाचित काही लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान पण केलं असतं महाविकास आघाडीच्या, हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवेंनी केला. सोबतच त्यांचं म्हणणं आहे की काय अपात्रतेसंदर्भातली जी कारवाई आमच्यावरती केली जाते तर ती कारवाई कुठल्या कारणानं केली जाते, कारण आम्ही त्या दिवशी नेमकं काय करणार होतो अपात्रतेच्या सगळ्या मुद्द्यामध्ये ते हे सांगू पाहतायत की केवळ 2 मीटिंगला उपस्थित राहिले नाहीत शिंदे गटाचे लोक, म्हणून त्यांच्यावरती हा अपात्रतेचा शिक्का मारणं जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि वारंवार राज्यपालांच्या निर्णयाकडे जे लक्ष वेधलं जात होतं की अविश्वासाचा ठराव जो आहे तो न येता राज्यपालांनी आधीच ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करा असं जे सांगितलं, तर ते कुठल्या अधिकारामध्ये राज्यपाल अशा खेळामध्ये सरकारी पडू शकतात का, सभागृहामध्ये याची टेस्ट व्हायला पाहिजे होती. तर त्याच्या संदर्भात हरीश साळवे यांनी SR बोम्मई केसचा हवाला दिला. ही 1994ची केस आहे, ज्या केसमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बोम्मई निकालामध्ये कोर्टानं हे स्पष्ट सांगितलेलं होतं की अध्यक्षांनी किंवा राज्यपालांनी कुठलंही गणित स्वतः करण्याची गरज नाही आहे, हे गणित जे आहे ते त्या सभागृहामध्येच झालं पाहिजे, सभागृहातच ती आकडेवारी जी आहे ती सिद्ध झाली पाहिजे. आणि त्यामुळं तुम्ही इथं बाहेरची आकडेवारी आणि त्याच्या जोरावरती युक्तिवाद का करतायत, म्हणजे सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी जो युक्तिवाद करत होते ठाकरे गटाकडून, तर त्यांच्या युक्तिवादामध्ये जणू कोर्टाला हे बाहेरचे आकडे मोजायला सांगितलं जातं आहे, जे की बाहेरचे आकडे कोर्टानं मोजले नाहीत पाहिजेत, कारण असे आकडे बाहेर मोजणं हे राज्यपालांना सुद्धा अलाउड नाही आहे, स्पीकरला सुद्धा सांगितलं जात नाही. हे आकडे शेवटी सभागृहामध्ये सिद्ध व्हावे लागतात आणि त्यामुळं त्याच आकड्यांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, हे हरीश साळवे यांचं म्हणणं होतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आता वारंवार हे जे म्हटलं जातं की 10th शेड्यूल 10व्या सूचीचा जो कायदा आहे पक्षांतरबंदी कायदा, तर त्याच्यामध्येच कशा पद्धतीनं त्रुटी आहेत हे सांगायचा प्रयत्न हरीश साळवेंनी केला. त्यांनी असं म्हटलं की आपल्याकडं कायदे तर खूप आदर्श आहेत, पण त्याचं खरोखर तशी अंमलबजावणी होते का, हे त्यांनी कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला. आता इथं त्यांचा युक्तिवाद काय आहे बघा. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या पक्षामध्ये जर काही थोडेफार लोक अशा पद्धतीनं पक्ष नेतृत्वाच्या विरोधात काही आवाज उठवत असतील तर लगेच त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू करणं, लगेच त्यांना 10th शेड्यूलच्या अंतर्गत आणणं हे लोकशाहीला धरून नाही. आणि असं जर आपण करत राहिलो तर देशातली लोकशाही संपुष्टात येईल, हे त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एक प्रकारे 10th शेड्यूल जरी हे सांगतं की तुम्ही 1/3 असा किंवा 2/3 असा तुम्हाला पक्षाच्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि जर तुमची काही वेगळी भूमिका असेल तर तुम्हाला हे विलिनीकरणाचाच एकमेव पर्याय आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अशा पद्धतीनं कृत्य जे आहे ते करू शकत नाही. मुळामध्ये पक्षांतरबंदी कायद्याचा उद्देश काय होता, तर अशी गटागटानं होणारं जी गट बदलूपणा आहे की ज्या माध्यमातून इकडचे लोक तिकडे जातात, तर ते रोखण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा आलेला होता. आता याही केसमध्ये ते झालेलं आहे का, तर हरीश साळवे यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये आम्ही पक्ष सोडलेला नाही आहे, आम्ही गट आहोत ते पक्षामध्येच आहोत, आम्ही पक्ष सोडून इकडे तिकडे गेलेलो नाही आहे, फक्त आम्ही पक्षामध्येच एक लोकशाहीचं कृत्य केलेलं आहे, जे आम्हाला पटत नव्हतं महाविकास आघाडी सरकारसोबतची आघाडी, तर त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे आणि त्यामुळं लगेचच त्याला 10th शेड्यूलच्या अंतर्गत आणणं हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी हा युक्तिवाद केला. सोबतच त्यांनी पुन्हा एकदा हे कोर्टाला सांगितलं आणि हे वाक्य त्यांचं खूप महत्त्वाचं आहे. ते वारंवार असं म्हणतायत की एव्हरीथिंग इज अकॅडमिक. या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही आत्ता कायद्याचा कीस लावला जातोय तो केवळ आणि केवळ चर्चेच्या पुरता उरलेला आहे. याच्यामध्ये आता मागे जाण्यासारखं किंवा कोर्टानं दखल द्यावी असं काहीही उरलेलं नाही आहे. आणि समजा जे काही उरलेलं आहे ते फक्त अध्यक्षांनी त्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणं उरलेलं आहे आणि जर तो डिसिजन चुकीचा वाटला तर हायकोर्टाचे दरवाजे खुले आहेत. जर
तिथं पण समजा काही त्यांना दाद मागायची असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये यावं. सुप्रीम कोर्टाला वाटलं की निर्णय चुकीचा आहे तर त्यांनी करेक्ट करावं. याच्या व्यतिरिक्त या केसमध्ये कोर्टानं करण्यासारखं काहीही नाही आहे, हे हरीश साळवेंचं म्हणणं होतं. म्हणजे एक प्रकारे या सत्ता संघर्षावरती शिंदे गटाच्या बाजूनं काय तोडगा सांगितला जातोय तर तो हा हरीश साळवेंचा, की आता याच्यामध्ये डिसाईड करण्यासारखं काही राहिलं नाही आहे. प्रकरण तुम्ही अपात्रतेचं अध्यक्षांच्याकडे द्या, अध्यक्ष निर्णय घेतील. जर चुकीचा वाटला तर ठाकरे गट हायकोर्टात जाईल, मग सुप्रीम कोर्टामध्ये येईल. इतका साधा सरळ तोडगा जो आहे तो हरीश साळवेंनी कोर्टाला सांगितलेला आहे. सोबतच त्यांनी अजून एका मुद्द्यावरती युक्तिवाद केला की नबाम रेबियाचा जो निकाल आहे की ज्या निकालावरती ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की केवळ अशा एका नोटिशीनं अध्यक्षांचे हात जे आहेत ते बांधले जाऊ शकत नाहीत. त्यांना अविश्वास प्रस्ताव आणून लगेचच अपात्रतेच्या कारवाईपासून रोखलं जाऊ शकत नाही. तर त्याच्यावरती हरीश साळवे यांचा युक्तिवाद असा होता की नबाम रेबियाच्या निकालामध्ये ॲब्सेन्स ऑफ पॉवर म्हणजे तिथं त्यांचा संपूर्ण अधिकार संपुष्टात येतो असं मला वाटत नाही किंवा तो त्या कायद्याचा अर्थ नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं की तो केवळ त्यांच्या नैतिक वागण्यासाठीचा निकाल आहे. म्हणजे अध्यक्षांनी त्यांचं काम करत राहावं, बाकीचं जे आहे ते फक्त नैतिकदृष्ट्या त्यांच्यावरती जेव्हा अविश्वास आहे तेव्हा त्यांनी तेवढा तो अपात्रतेचा निर्णय घेऊ नये. आणि त्यामुळं अधिकारांच्या बाबतीत सगळे अधिकार त्यांच्या संपुष्टात येत नाहीत नबाम रेबिया निकालामुळं. केवळ आणि केवळ अपात्रतेसंदर्भात त्यांनी निर्णय घेऊ नयेत आणि ते नैतिकतेच्या दृष्टीने योग्य नाही आहे असं हा निकाल सांगतो. असा बचाव हरीश साळवेंनी केलेला आहे. आता हे 4-5 मुद्दे जे आहेत ते त्यांचे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत युक्तिवादामध्ये. आणि त्यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तो निकाल, नरिमन यांचा निकाल, काळजीपूर्वक ऐका, न्यायमूर्ती नरिमन यांचा हा निकाल काय आहे हे सुद्धा सरन्यायाधीशांनी मागवून घेतलं. आता हा निकाल कशा संदर्भातला आहे तर त्या नरिमन यांच्या निकालामध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की अध्यक्षांनी अशा पद्धतीनं अपात्रतेचे निर्णय घेताना किमान 3 महिन्यामध्ये घ्यावेत. अर्थात त्यांचा जो डिसिजन होता त्याला पुन्हा कॉन्स्टिट्यूशनल बेंचमध्ये चॅलेंज करण्यात आलेलं होतं, जो निर्णय अजूनही झालेला नाही आहे. म्हणजे थोडक्यात जेव्हा सरन्यायाधीश तो निकाल काय आहे हे विचारतायत तेव्हा त्यांना कदाचित डोक्यामध्ये हे असेल की अशा पद्धतीनं जर अध्यक्षांच्याकडे निर्णय द्यायचा असेल तर त्याला आम्ही काही कालमर्यादा लावू शकतो का, त्या दृष्टीनं चाचपणी करण्यासाठी कदाचित त्यांनी हा निकाल जो आहे तो मागून घेतलेला असावा. ठाकरे गटाच्या वतीनं जेव्हा युक्तिवाद होत होता तेव्हा कपिल सिब्बलांनी पण हे म्हटलेलं होतं की तुम्ही अध्यक्षांच्याकडे हे प्रकरण द्यायचं असेल तर त्याला सांगा की म्हणजे त्यांना 7 दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल लावा म्हणून. अर्थात अशी कालमर्यादा सध्या तरी विधानसभा अध्यक्षांना कुठलीही नाही आहे. नरिमन निकालामध्ये तशी कालमर्यादा लावण्याचा प्रयत्न झाला होता पण त्याला देखील कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलेलं होतं. त्यामुळं कदाचित असं पण होऊ शकतं की समजा अध्यक्षांच्याकडे निर्णय आला तर ते काय मग त्याच्यावरती कारवाई करत बसतील. तोपर्यंत निर्णय जर नाही झाला 2024पर्यंत तर मग ह्याचा काही अर्थ उरणार नाही आहे. आणि त्या अनुषंगानं जाता जाता सरन्यायाधीशांनी हा एक महत्त्वाचा निकाल जो आहे तो नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठीची चाचपणी जी आहे किंवा तो निकाल मागून घेतलेला आहे. आता येऊयात आपण थोडंसं वेळापत्रकाकडे. आज ही सुनावणी संपणं अपेक्षित होतं. अगदी प्रत्येकाला वेळ वाटून दिलेला होता सरन्यायाधीशांनी. पण जेव्हा हरीश साळवे यांचा युक्तिवाद 12:15 वाजता सुरू झाला, नीरज किशन कौल यांना 12पर्यंत संपवायचं होतं, त्यांनी वेळेत संपवलं. पण हरीश साळवे यांचा युक्तिवाद मग नंतर लंचपर्यंत चालू होता. त्यामुळं मग सरन्यायाधीशांनी हे विचारलं की अजून जेठमलानी आणि मनिंदर सिंह हे ठाकरे गटाचे शिंदे गटाचे 2 वकील बाकी आहेत. राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता यांचासुद्धा युक्तिवाद बाकी होता आणि या सगळ्यांना किमान 2-2.5-3 तास तरी लागणार आहेत. त्यामुळं आज ही सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती हे लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर मग सरन्यायाधीशांनी आता सांगितलेलं आहे की होळीची सुट्टी झाल्यानंतर म्हणजे 4 ते 12 मार्च होळीची सुट्टी आहे, त्याच्यानंतर 14 मार्चला मंगळवारी आता आपण 1 दिवस या सगळ्या प्रकरणाची सुनावणी करू. कदाचित जर त्या दिवशी नाही कामकाज पूर्ण झालं तर अजून 1 दिवस म्हणजे 15 मार्चपर्यंत हे प्रकरण जे आहे ते पूर्ण होऊ शकतं. अर्थातच सुनावणी लांबणीवरती गेले त्यामुळे निकालसुद्धा लांबणीवरती जाणारच आहे. आपल्याला असं वाटत होतं की जर आज सुनावणी संपली असती तर कदाचित मार्चच्या एंडिंगपर्यंत किंवा एप्रिल फर्स्ट वीकमध्ये हा निर्णय आला असता का, पण आता थोडंसं त्याच्याबद्दल प्रतीक्षा करावी लागेल. तर आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय झालं हे तुम्हाला थोडक्यात सोप्या शब्दामध्ये समजून सांगण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
लिंक कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.